नमस्कार मित्रांनो, खटाव तालुक्याचे कार्याध्यक्ष तुषार पैलवान. आज त्यांचा कॉल आला की आपल्या या मैदानाबद्दल बाईट द्यायचे आणि खरोखरच आज दादांसाठी 2 शब्द घेणार आहेत. तुषार भाऊ, कसं पद्धतीनं मैदान हे पार पडणार आहे एक आदत एक दुसरा? आपलं नेहमीप्रमाणे पाचवं पाचवं पर्व आहे. 1 तारखेला आजचं मैदान आणि 2 तारखेला दुसऱ्याचं मैदान आहे ऑगस्टमध्ये. त्या मैदानाच्या अनुषंगाने आता तुम्हाला मी बोलवून घेतलं. थोडं काय झालंय, काल एक समालोचकांची म्हणजे बाईट पडली, रील व्हायरल झाली की असं असं आम्ही 1 तारखेपासून थांबणार आहे म्हणून. त्यामुळे काय झालंय, आमच्या पोरासनी बराच त्रास झालाय. म्हणजे पोरासनी तसं मला म्हणा की मैदान काय होणार. त्यात कसं काल माझं आनंद आप्पा आणि दत्ताभाऊंच्या बरोबर मी बोलणं झालं की मैदान कुठेही थांबवू नका म्हणून आपल्याला आबांनी सांगितलेलं आहे. आबा हे यांना अध्यक्षस्थानी मानूनच आपण हे मैदान चालवायची ती अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानं. असं नोंद चालू झालेली का? नोंद चालवून नोंदला पुस्तकं काय झाले, आज आमचं रविवार, आज पूजन करायचं होतं म्हणून. नाहीतर पोरांनी काल परवापासूनच नोंदीला फोन येत होता, नोंद करायला मागं लागलेली होती, पण आम्ही नोंद घेतलेली नव्हती. पुस्तकं आलेली आहे ती. आज पूजन होणार रविवारी संध्याकाळी आज आमच्या इथं, आणि नोंद घेतली जाणार आहे. म्हणजे आजपासून नोंद संध्याकाळी आजपासून नोंद संध्याकाळपासून चालू होणार आहे. ते पोरांनी नोंदीचं फोन आलं तर 1-2-3 दिवसापासून आम्हाला नोंद करायची म्हणून, पण नोंदी घेतल्या नव्हत्या आपण. नोंद हे किती तारखेला चालू असणार आहे? नोंद आपली 31 तारखेपर्यंत चालू असणार आहे. 31 तारखेला नोंद पूर्णपणे बंद होणार. 31 तारखेला 8 वाजता आपलं लाईव्ह लॉट काढले जाणार आहे. आता पावसाचं वातावरण आहे, मग कसं नियोजन? पाऊस आता बघताय तुम्ही, 2-3 दिवस झाले पूर्णपणे निवळलेला आहे पाऊस. आणि आपल्याला दोन्ही बी फाट्याला म्हणजे बऱ्यापैकी काय अडचण नाही, आणि आपलं परमिशन दोन्हीकडचं राहणार आहे. निमसोडला पण आपण घेऊ शकतो अशी आणीबाणीची वेळ आली तर, आणि चोराड म्हणजे दोन्हीकडे हा म्हणजे जर आपण आणि केलेलं बी आहे. पहिलं तुम्ही बघितलं असेल, एकदा बैलगाडी मालक आली त्याला मला पाऊस आल्यानंतर आपण चोरडवरून निमसोडला गेलेलो पण आहे. मैदान एक तसं पार पाडलं होतं मध्ये. पण आता खरोखर म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही जी 5वं वर्ष आहे हे म्हणजे ही 5वं वर्ष आहे, 4 वर्ष तुम्ही पार पडले. वाढदिवसानिमित्त तुमचं हे मैदान पार पडतंय. बरोबर. कसा लोकांचा प्रतिसाद आहे? लोकांचं कसं आहे, आमच्या काय विषय होतो त्यामुळे तर तुम्हाला तर मी बाईटला बोलवलंय, कारण ह्या घडामोडी चालले त्या आबांचं हे राजीनामा, वरिष्ठांनी आपल्याला राजीनामा घेतलाय. मैदान आमचं थांबवायची बी तयारी, पण त्यांची बाईट आपण शांतपणे ऐकल्या. काय झालं, थोडं ही पश्चिम महाराष्ट्र ही अशा बाकीच्या गोष्टी झाल्यामुळे आबांना ही थोडं राजकीय गोष्टी ह्यात हस्तक्षेप होऊन आबासनी पण बऱ्यापैकी त्या दबाव तंत्र असा वापरले झाले. त्यामुळे थोडं कुठं तर आपण त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने जाऊया आपण. त्यांनी जसं सांगितलंय मैदान हे चालूच राहू द्या म्हणून, ते संघटनेबरोबर आहे. त्यामुळे कोणतीही बाबा ते थांबले ते म्हणून मैदान वेगळं. आणि खटाव तालुक्यात आज तागायत एकही मैदान बोगस होत नाही. कायम संघटनेला धरूनच मैदान होते. तसंच त्यांना अध्यक्षस्थानी मानून आपण मैदान पार पाडायचे. पहिलवान, तुम्ही खरोखर या बैलगाडी क्षेत्रामध्ये आज प्रत्येकासोबत तुम्ही खंबीरपणाने उभा राहिलायचा. ज्या आबांनी राजीनामा घेतला आणि लगेच खळबळ उठली की एवढा मोठा आबांनी निर्णय का घेतला? आबा एवढा मोठा माणूस आहे. तुम्हाला तो आबांचं चौथ्या म्हणजे माझं दुसरं मैदान होतं त्या, म्हणजे बैलगाडी क्षेत्राशी माझा एवढा काही संबंध, बैल आपली किरकोळ आपलं इकडे तिकडे असं आपण कधी लय वरिष्ठांच्या बरोबर हे केलं नाही. पैलवान क्षेत्रामुळे आनंद आप्पा ही आपले पहिल्यापासून आम्ही संबंधातलं. पण आबा माणूस लय वेगळा माणूस आहे. आबाच्या बाबतीत सांगायचं, आबांचा अंदाज कोणच घेऊ शकत नाही. आबांचं एक उदाहरण सांगायचं म्हणजे माझ्या आदत दुसऱ्याचं मैदान होतं, त्या टायमाला आदत दुसरी चालू होती. त्या टायमाचा आबाचा बावऱ्या राहिला होता फायनलला, आणि बैलगाडी मालकाने एवढा त्रास दिला की आपण डोळ्याने बघितलं. आबा त्या टायमाला मैदानावर होते, 1 तास खालीच गेले. आणि ते त्या टायमाला आदत दुसऱ्यात खरं काय व्हायचं म्हणजे आम्ही ग्राउंड लेवलला आता बघितलं ना की बैलगाडीत काय व्हायचं, आदत दुसरं एकत्र असलं ना की भानगड अशी व्हायची, आदतवाली फायनलला ती फायनलच होऊन द्यायची नाही ती, आणि कडच्या गाड्या ज्या आहेत त्या फायनल होऊन द्यायच्या नाही. आदत दुसऱ्याला फायनल का होत नव्हता त्याला एवढंच कारण होतं, आदतवाल्यांचं काय व्हायचं की दुसरीच 1-2 नंबर करणार. त्यामुळे आदतवाल्यावर तो अन्याय होत होता. ते आपलं नशिबानं आदत दुसरं बी बंद झालं, ते चांगलं झालं. आदतवाल्यासनी बी व्यवस्थित न्याय भेटायला लागला. मग त्या मैदानात काय झालं, 1 तास बैल खाली गेली होती. 70 गट पडला असलेला आदत दुसऱ्याचं मिळून. माझ्या वाढदिवसाला दुसरं पर्व होतं ती. मग त्या टायमाला आबांचा बावऱ्या होता, आबा स्वतः खाली होतं आणि फायनलच झाला नाही. मग आबा वर येत म्हटली, पण तुम्ही एवढं काय संबंध नव्हता आबांचा माझा. आबांचा आता वाईस तरी कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे आता तर आहे तरी, पण त्या टायमाला आबांचा काय संबंध होता. आबा म्हटले 1ही रुपया मी घेणार नाही,
तुम्ही एवढ्या कष्टा खाऊन तुम्ही मैदान पार पाडायला बघत होता, पण बैलगाडी मालकांनीच मैदान पार पडून दिलं नाही. आबा असे स्वतः म्हणत होते मी काही येणार नाही, उद्याच्याला फायनल जरी म्हणले तरी मी येणार नाही, मला आता 1 रुपया नको, आमची पोरासनी जावा म्हणून सांगतोय. अशी स्पष्टपणे आबा त्या टायमाला म्हणत होते. पण आम्ही 1 रुपया त्या टायमाला बी कुणाचा ठेवला नाही. आज तागात आपण कधी 1 रुपया कोणाचा बुडवलेला नाही. ते समजा आम्ही मला वाटते काहीतरी 8 बक्षीस 25-25 हजार रुपये त्या टायमाला वाटून दिली होती. असे काहीतरी बक्षीस जेवढं होते ते वाटलेलं होतं. ते तेवढाच आबांचा माझा असा परिचय जवळ आला तेव्हा बघितलेला आहे. आबा देव माणूस आहे. आबाच्या मागे व्याप असतात. काल पण मी दत्ताभाऊंच्यावर कॉन्टॅक्ट केलं, आनंदाप्पांच्यावर कॉन्टॅक्ट झाले ह्या विषयावर नक्की मैदान घ्यायचं का नाही घ्यायचं. तर ह्यांनी सांगितलं मैदान घ्यायचं. मी आबासनी फोन केला का तर तुम्ही माणूस व्यापातला माणूस आहे, त्यांच्या मागे व्याप असतं. मी काल सांगची परत आनंदाप्पाची माझी गाठ पडली. त्या टायमाला आनंदाप्पांनी आबासनी फोन केला. त्या टायमाला मी ते म्हणले मैदानाला काय अडचण नाही, मैदान ही घ्यायचे, मैदान सुरळीत चालू ठेवायचे पुढं. माझा समालोचन कसं केलं की समालोचक आहेत त्यांची बी. ती मला किरणचा आज फोन आला होता. काल विकास सरांनी रील दिली, पण त्यांची परत आज संध्याकाळी मिटिंगवर आबांनी त्यांना पण सांगितले की मैदान तुम्ही चालू ठेवा म्हणून, मैदान काय बंद ठेवायचं नाही. पण आपण आबांची पहिली बाईट आहे का नाही ती शांत डोक्याने मी पण ऐकलेली आहे. आबांनी त्यात सविस्तर सांगितलंय. पंकजा मुंडे यांचं कोणाकोणाचं फोन आले ते. तेव्हा आबा हे अध्यक्षस्थानी मानून दत्ताभाऊ हे आहेत, आनंदाप्पा हे आपले आहेत, ती संघटनेचे वरिष्ठ आपले पदाधिकारी आपले मानून त्या पद्धतीनेच आपण हे चालू ठेवायचं. तो निर्णय मला योग्य वाटला. तुम्ही तिथं वैयक्तिक जाऊन मी बघितला तो बॅनर वैयक्तिक जाऊन तुम्ही तिथं उपोषणाला बसणार आहे म्हणला. आबा 100% त्या गोष्टीची दाद घेतील आणि लवकरात लवकर पदावर जातील. पण आबा पदावरून गेलेलेच नाही. हे आपल्यासाठी आबांनी राजीनामा दिला हो त्यांच्यासाठी. आबा हे पदावरच आहेत असे गृहीत धरूनच आपण चालायचं. तुम्ही ते तुमचं उपोषणाचं हे करणार आहे चांगला आहे ना. आबा लवकरच येतील त्या पदावर आपल्या. काय सांगेल आता मैदानची कितपत तयार आहे? मैदानची तयारी झालेली आहे भरपूर. आज आपण तुम्ही जाता जाता सरळ इथं आला उद्योग होता म्हणल्यानंतर डेअरीतच बसलो होतो. मैदानावर बॅरिकेड लावून झाले. आपण फाटे उचरायचे त्या रोलिंग बिलिंग करायचं आहे मैदानाला. बऱ्यापैकी काय होतं ह्या मैदानाला सर्वसाधारणपणे 100-150 पोरं आमची जी बाहेर असते ती पोरं सुट्टीला येते ती. त्यामुळे हे मैदान होणं मला बी तेवढं गरजेचं, पण आबांच्या यांच्या पुढे जाऊन नाही. मैदान मला काल वरिष्ठांनी सांगितलं तिथनं परत आपण तयारी केली. 10 वाजताच आपल्याला वरिष्ठांनी सांगितलं की मैदानी 1 तारखेचं बंद कुठलं ठेवायचं नाही, घ्यायचे मैदान. तिथनं मग परत आपण ती तयारी केली. मित्रांनो बघा हे असं मैदान पार पडणार आहे आणि मला वाटतं दुसऱ्याचे पण 1 तारखेपासून नोंद असणार. हा नोंद 1 तारखेपर्यंत दुसऱ्याची पण मैदानला आपल्या मैदानला गाड्या चांगल्या येते, चांगला रिस्पॉन्स असतो. 3 आपण फायनली ठेवले म्हणजे सेमीला 3 म्हणजे जेवढं सर्वसामान्य बैलगाडी मालकांना त्याचा लाभ घेता येईल एवढा आपण विचार केलेला आहे. 8 सेमी होतील असं 8 बक्षीस ठेवलेत आणि तसंच 3 सेमीला 3 नंबर उतरणाऱ्या गाडीपर्यंत लाभ भेटेल असं आपण केलेला आहे सध्या चालू. आता पोरांसाठी पण तुम्ही एक रील स्पर्धा ठेवलेली आहे. हो आता ती पोरांच्या काय आले ही बाईट घ्यायला तीच कारण आज एवढं फोन आले ते पोरासनी कालच्या दरम्यानची. जशी विकास सरांची जी रील बघितली की समालोचक थांबणार म्हणून मैदान होणार का नाही होणार, तर ते पोरासनी तापलंय व्हायला लागलाय माझ्या की मला तर फोन येते ते माझं मी ठीक आहे, पण ती पोरासनी एवढं फोन येते की बाबा मैदान होणार का नाही होणार. मग ही नोंदीला अजून फोन येणार ती वेगळं, मैदान होणार का नाही होणार म्हणून ताप द्यायला लागले. म्हणून म्हटलं एक बाईट द्यावी. ती रीलची स्पर्धा बरोबर ती पोरांनी केलंय नियोजन काय रीलच्या स्पर्धेचं. चांगलंच आहे ना पोरांसाठी. कला निर्माण पोरं करतात, शिकून येतात त्यातून. आज तुमच्या मदतून सर्व मित्रांनो ही स्पर्धा पाहिजे का तर आजकाल मुलांची एवढी कला आहे ती बाहेर दिसून येत नाही किंवा इंस्टावर एवढं, पण प्रत्येक कला दिसून येत. स्पर्धेचा एखादा नंबर आला पुरवून जातो की माझा ह्या गावामध्ये नंबर आला, सत्कार करण्यात येतो. म्हणजे ही आनंदाची गोष्ट आहे. हे चांगलं काम केलं पहिल्यांदा तुम्ही. पहिल्यांदा खरोखर म्हणजे जेव्हापासून पहिलं वर्ष कसं लक्षात घेतलं की बाबा मैदान भरू द्या. पहिली 2 पर्व तर मी पूर्णपणे त्यात मला म्हणजे खरं सांगायचं तर ती दोन्ही पर्वाला मी माझा विरोध होता बैलगाडी म्हणजे त्या टायमात, कारण पाऊस असतो. पण आज बघा आता पण बघा एवढा पाऊस पडला. आज तुम्ही बघताय तुम्ही आलाय पाऊस होता का तुम्ही आता 2 व्हीलरवरून आलाय. हा पाऊस आता हे 2-4 दिवसात मैदानला म्हणजे आज तागायला आपल्याला दिला नाही मैदानला कधी अडचण. ते एक म्हणजे असं काय गोष्ट घडली असावी. एक बैलाला लागलं होतं त्या टायमाला. त्या बैलाला मी पहिल्याच पर्वात एका बैलाला लागलं तर त्या बैलाला 21,000 रुपये मी मदत करून आलो होतो. पाय मोडला होता किंवा आमच्या इथे पुसावळीच्या तिथला एक बैल आहे त्याला आपण ती मदत केलेली होती. त्यामुळे त्या नंदीच्या आशीर्वादाने आज काहीतरी आपल्याला अडचण आलेली नाही कधी, म्हणजे पावसाचं कधीच अडचण आली नाही 4 वर्षांमध्ये. म्हणजे आजपासून टोटल दोन्ही पण नोंदणी चालू आहे. आजपासून टोटल दोन्ही नोंदी चालू. आज संध्याकाळपासून नोंद चालू होणार आपली. आज संध्याकाळी पूजन होणार, आरती असते भैरवनाथाची आमच्यात 7-7:30 संध्याकाळी. तिथं पुस्तकाचं पूजन होऊन संध्याकाळपासून नोंद चालू होणार आपली. चालतंय मित्रांनो, जास्त संख्येने आपण परवाशी व्हिडिओ पण टाकलाय
जी पैलवान संघर्ष केलाय ह्या मातीमध्ये, या पैलवानकीमध्ये, आज त्यांना कष्ट माहिती किती पाहिलं मातीचं कष्ट आहे. आज प्रत्येक आज म्हणजे गोरगरिबाचे काय काय गुलाल भेटत नाही, पण आज वेगवेगळे आज गुलाल भेटायला लागलेत आज गोरगरिबांना. हा म्हणजे नाव आहे थोडं क्वार्टर फायनल मेगा फायनल असं काय काय व्हायला लागलं, काहीतरी त्या निमित्ताने येत असते ती बैलगाडी मालक आपला काय ना काय एवढ्या संख्येने तिथे येतोय. तर आज जर समजा 500 गाड्या आल्या आणि त्यातल्या 7च गाड्या तर आज बक्षिसाचं पात्र राहत असलेल्या, तर अवघड आहे. ह्यात कसं झालंय, ह्या क्षेत्रात मी बघतोय असं, म्हणजे मी काय लय वरिष्ठ नाही, पण माझा असा अनुभव आहे समध्याचीच फाटलेली आहे, पण तरी सुद्धा ती येते तिथं. तुम्ही जर आज म्हणसाला की बाबा 500 गाड्या येते त्या, बैलगाडी मालक कुठं दवा हे आहे, काय बैलगाडी मालक अडचणीतच आहे, पण तरी सुद्धा तो नादासाठी तिथे येतोय. तो अडचणीत नाही असं नाही, तो पोटाला चिमट मारून तो मैदानाला येतोय. अशी परिस्थिती आहे बैलगाडी मालकाची. परवाशी आपण आबांची बॅट ऐकली की BMW ठेवणार आहेत, मागच्या वेळेस फॉर्च्युनर ठेवली. काय सांगतील दादांबद्दल? दादांच्या बद्दल काय सांगायचं, दादा बैलगाडी मालकांसाठी कायम म्हणजे मोठं मोठं काय काय करायचं त्यांचं डोक्यात असतं. दादांचे मैदान विस्तर असतं, आतापर्यंत तिने घडवलेत. आता ह्या टायमाचं बी मैदान व्यवस्थित आता पुढे येणार आहे, ते बी व्यवस्थित थोडं जास्त काय, ते पण वरिष्ठ आहेत. मी ते मैदान पार पाडायला पूर्णपणे मी होतो. त्या मैदानचं बी तुम्हाला सांगायचं काय झालं, आपल्या संघटनेतल्या वरिष्ठांच्या पूर्ण माझं लय कॉर्डिनेशन म्हणजे जास्त न झाल्यामुळे, उद्योगात असल्यामुळे ते आदर दृश्याला कारणीभूत तुषार पैलवानच असं बऱ्यापैकी झालं होतं. पण ते नाही, कसं चंद्रहार पाटलांच्या पुढं बाकी लय काही गोष्टी आम्ही जात नाही. तिने सांगितलं असं असं, त्याच्या कोणीतरी आदत म्हणजे त्या भागात नाही आली, आमचं आदतचं काय करणार, त्यामुळे तिने आदत दुसरं मैदान एकत्र घेतलं होतं. ह्यावेळी काहीतरी वेगळं करायचं नियोजन असं 100% करू आज. प्रत्येक वेळ काय तर करत हा असतात वेगळं आहे ना असतं. बैल मालकासोबत आहे ना, हो, म्हणजे 100%. बैल मालकाला कुठं तर चांगल्या पदावर येण्यासाठी काय तर करत काहीतरी असतात. आणि ते मागच्या वर्षी आपण बघितलं पण ते आहे की नाही. खरोखर मित्रांनो जास्त संख्येनं नोंद करा. आणि मित्रांनो लवकर म्हणजे कसं कुणी बी काय अफवा जर उठवली तर पहिलवानचा कॉन्टॅक्ट नंबर असेल तेव्हा त्यांच्या कमिटीचा कॉल असेल, कंटिन्यू कॉल चालू होती, डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करावा की काय प्रॉब्लेम आला ते, किंवा कुठल्याही मदतीने मैदानी कॅन्सल होणार नाहीये. आणि सर्वही सगळं दादांनी पहिलवानी सगळ्यांनी कॉल लावून हे सर मैदान पार पडणार आहे. बरोबर पहिलवान तुम्ही तर बोलवलं, 2 शब्द दिलं, तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद.